नमस्कार. काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या देशाच्या जनतेला काही त्याग करण्याचं आवाहन केलेलं आहे. गेल्या 12 वर्षापासून मोदीजी प्रधानमंत्री आहेत आणि ते सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासनं नेहमीच विसरतात आणि नवीन गोल पोस्ट तयार करतात. काल त्यांनी अशीच एक नवीन गोल पोस्ट तयार केलेली आहे. जुन्या त्यांच्या सगळ्या चुका या नवीन घोषणेच्या चादरीच्या खाली दाबून टाकायच्या असा हा प्रकार आहे. मला काही लोक म्हणतील की तुम्ही लहान तोंडी मोठा घास घेता. मला हा आरोप चालेल, पण ही वास्तविकता आहे. मोदीजींनी सोनं विकत घेऊ नका वर्षभर हे सांगितलं, पण मोदीजी या प्रश्नाचं उत्तर देत नाही की गेल्या 12 वर्षात त्यांनी एक सोनं विकत घेणारा वर्ग तयार केला. तो कसा तयार केला आणि तो का तयार केला ही वास्तविकता आहे ना. पण याच्यावर चर्चा आमच्या देशात कोणताही पत्रकार करणार नाही. मोदीजींनी पेट्रोल डिझेल कमी वापरा हे सांगितलं, चांगली गोष्ट आहे. आज मोदीजींनी आपल्या ताफ्यामध्ये फक्त 2च गाड्या ठेवल्या. मी मोदीजींच्या चरणी मनापासून वंदन करतो की चांगली सुरुवात केली. मोदीजींनी विमान प्रवास सुद्धा लोकांसोबत करावा ना, काय हरकत आहे. मी युरोपमध्ये गेलो होतो तर एका बैठकीला तिथले प्रधानमंत्री येणार होते. त्या देशाचं नाव मी विसरतो, मला वाटतं बेल्जियमच आहे तो देश. आणि आम्ही हॉलमध्ये बसलो होतो. देशाचा प्रधानमंत्री केव्हा हॉलमध्ये येऊन बसला आम्हाला कळलं सुद्धा नाही. असे आमचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आणि मंत्री लोक करतील का. पण पेट्रोल डिझेलचा वापर वाढतोय ना, आणि याच्याबद्दल आम्ही 1990 पासून मनमोहन सिंग सरकारला सुद्धा प्रश्न करत होतो जेव्हा त्यांनी नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. मी तेव्हा सुद्धा असं म्हणत होतो की ही जी मुक्त अर्थव्यवस्था आहे ही इंडियाचा सुपर इंडिया करते आहे आणि भारताचा इथिओपिया, सोमालिया, आफ्रिकेसारखा भूकमरा देश करतो आहे. काँग्रेसनी चुका केल्या, पण अटल बिहारी वाजपेयी सरकार आल्यानंतर त्यांनी सुद्धा तेच केलं ना, शायनिंग इंडिया, आणि त्याच्यामध्ये ते हारलेत. म्हणजे 90-91 पासून या देशामध्ये जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं गेलं आणि ज्यांनी असमानता वाढवली संघटित आणि असंघटित क्षेत्रात, शेती आणि बिगर शेती क्षेत्रात, नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर त्याच्यावर बदल करतील असा विश्वास होता. पण मनमोहन सिंगांनी 2008-9 मध्ये प्रधानमंत्री म्हणून जो काही थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला, पण तो नंतर UPA 2 मध्ये करू शकले नाहीत. त्याचा फायदा नरेंद्र मोदींना मिळाला आणि ते सत्तेत आलेत. याच्यावर सुद्धा आमच्या देशात चर्चा होत नाही. मी 2008-9चे बदल पहिले ग्रामीण भागाकरता आणि असंघटित क्षेत्राकरता मनमोहन सिंगांनी घेतलेले ते निर्णय इथे सांगतो मुद्दामून. गाव आणि शहर यांच्यातलं अंतर वाढत आहे, संघटित आणि असंघटित क्षेत्रातलं अंतर वाढत आहे. त्याच्यामुळे गावात पैसा पंप करण्याची गरज आहे हे मनमोहन सिंगांच्या लक्षात आलं. ते माझ्या गावात आले होते म्हणून त्यांच्या लक्षात आलं असं नाही 30 जून 2006ला, पण ते अर्थतज्ञ आहेत, त्यांच्या लक्षात आलं की हा असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात आहेत, शेतकऱ्यांमध्ये डिस्ट्रेस का आहे, संघटित आणि असंघटित क्षेत्रातलं अंतर का वाढतं आहे, गावातले तरुण शहरांकडे का येतात आहेत, याला बदलण्याकरता त्यांनी 3 महत्त्वाचे निर्णय घेतले. ग्रामीण भागात पंप करण्याकरता पैसा. एक, त्यांनी मनरेगा सुरू केली राष्ट्रीय स्तरावर. दुसरं, त्यांनी 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली देश स्तरावर. त्याच्यावर कोरभाऊ शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता, तो इथे मी सांगत नाही, नंतर एखाद वेळा सांगेन मी. आणि MSP वाढवली होती 28 ते 50%. 2,000 रुपये कापसाचा भाव हा 3,000 रुपये केला होता एका रात्रीत 50%.
सोयाबीनचा भाव 1030 वरनं 1350 रुपये केला होता, जवळपास 30% वाढवला होता. आज मोदीजींनी 2026 करता कापसाचे भाव जाहीर केले, फक्त 500 रुपये क्विंटल वाढवलेले आहेत, म्हणजे 5-6% भाव वाढवलेले आहेत. सोयाबीनचा भावही 4-5% वाढवलेला आहे. असू द्या, पण मोदीजी आता आम्हाला काय सांगतात आहेत की तुम्ही पेट्रोल डिझेल कमी वापरा. अहो, पण हे कार विकत घेणारे वाढले कसे या देशामध्ये, स्कूटर विकत घेणारे वाढले कसे? हे नवीन आर्थिक धोरणांमध्ये जी धोरणं होती ती अटल बिहारी वाजपेयींनी चालवली आणि मग ती UPA-मध्येही सुरू राहिली मनमोहन सिंगांच्या कार्यकाळामध्ये. तेव्हा आम्ही असं म्हणत होतो, मी स्वतः अशी मागणी करत होतो की कर्ज घ्या आणि कार विकत घ्या, हे धोरण बदलवलं पाहिजे. मोदीजींना मी आता विनंती करतो, आपण सगळ्यांनी मोदीजींना विनंती करावी की आता तरी ते धोरण बदलवा ना. कर्ज घ्या आणि कार विकत घ्या, कर्ज घ्या आणि स्कूटर विकत घ्या, कर्ज घ्या आणि मायक्रोव्हन घ्या, फ्रीज घ्या, वॉशिंग मशीन घ्या. हे सगळं ऊर्जा वापरणारं जे धोरण आहे बदलवा ना. आणि हे जे गेल्या 30 वर्षामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये ज्यांची क्रयशक्ती वाढलेली आहे तेच लोक आहेत. बाकीचे 90 कोटी लोक तर देशाचे तुमच्या 5 किलो धान्यावर जगतात आहेत ना, 1500 रुपये लाडकी बहिणीवर जगतात आहेत. मग पहिले हे धोरण जाहीर करा. तुम्ही तुमचा ताफ्यातल्या मोटरी कमी केल्यात तर आनंद आहे, मग या गोष्टीसुद्धा करा. अहो, आता नागपूरसारख्या शहरात पहिले सायकली दिसायच्या आणि सायकल रिक्षे दिसायचे, आता सायकल रिक्षे दिसतच नाही. तुम्ही म्हणता EV वापरा, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण हे सुद्धा खरं उत्तर आहे का हो? अहो, EV करता चार्जिंग करता लागणारी जी वीज आहे ती कुठनं येणार? ती कोळशापासून येते ना. आम्ही तो कोळसा पण आयात करतोय. मोदीजी काय करू इच्छितात आहे? मोदीजींनी पुन्हा एक असं म्हटलं की तुम्ही खतं कमी वापरा. ठीक आहे बाबा, खतं कमी वापरली आम्ही, तो उत्पादन वाढेल का? आणि हरित शेती करा, ती आत्ताच्या आत्ता होणार आहे का? मग मी मोदीजींनाच मोदी सरकारच्या एका निर्णयाची आठवण करून देतो, जे शिवराज सिंग चौहानांनी नागपूरला इथल्या हॉलमधल्या सभेमध्ये जाहीर केलं होतं की हम ऐसा सोच रहे हैं की रासायनिक खाद की सबसिडी किसानों के खाते में सीधी दे दीनी चाहिए. चांगली गोष्ट आहे ना. मी मोदीजींना विनंती करतो ना, करा ना असं. युरिया, DAP, सुपरफॉस्फेट, पोटॅश, सल्फर याची सगळी सबसिडी जी आहे ती आम्हाला आमच्या खात्यामध्ये देऊन टाका ना. किसान क्रेडिट कार्डच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते टाकून द्या. आम्ही ठरवू ना शेती कशी करायची आहे. झिरो बजेटचा जेव्हा उल्लेख केला होता निर्मला सीतारामनजींनी बजेटमध्ये, तेव्हाच मी निर्मला सीतारामनजींना पत्र टाकलं होतं की एवढा विश्वास जर झिरो बजेटवर आहे तर मग एक आदेश काढा ना दिल्लीवरनं की या देशातले सगळे रासायनिक खताचे आणि कीटकनाशकाचे कारखाने आम्ही बंद करून टाकतोय म्हणून. काय बोलतात आहे मोदीजी? आणि खरंच जर शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर कमी केला तर 140 कोटी लोकांकरता आज जे काही धान्य आहे या देशामध्ये, आणि मोदीजी पंजाब हरियाणाच्या भरोशावर जे 5 किलो फुकट धान्य गावागावात देतात आहेत 84 कोटी लोकांना, ते शक्य होईल का हो? मग हवेत काहीतरी गोष्टी बोलायच्या आणि सगळं अर्धवट करायचं. मोदीजी, द्या आम्हाला रासायनिक खताची सबसिडी आमच्या खात्यात. आम्ही पुढच्या, यावर्षी तर जमणार नाही, पण पुढच्या खरीपापासून आम्ही काही जमीन पडीत ठेवू, तिथे ढेचा किंवा बोरू लावू किंवा मूग लावू, ते हिरवं खत जमिनीत गाडू आणि त्याच्यावर मग दुसरं पीक रबीचं घेऊ, जिथे जिथे पाण्याची सोय आहे तिथे. करा ना काहीतरी असं. मिलेट केलं दरवर्षी, पण मिलेटला भावच कुठे आहे? आज ज्वारीचा भाव 4,000 रुपये 26च्या खरीपाकरता जाहीर केला. अरे लिहून द्या ना आम्हाला स्टॅम्प पेपरवर 4,000 रुपये क्विंटल प्रमाणे आम्ही ज्वारी विकत घेऊ म्हणून खरीपाची, काही झाली तरी, कारण की निसर्ग आमच्या हातात नाही आहे. मी गावागावात फिरून ज्वारी लावायला लावतो शेतकऱ्यांना, पण नुसत्या घोषणा करून प्रश्न सुटणार आहे का हो?
मोदीजी म्हणतात खाने का तेल कम खाओ, खाद्य तेल कमी वापरा. का बाबा? शेतकऱ्यांना सांगितलं ना तुम्ही आत्मनिर्भर होण्याकरता उत्पादन वाढवा म्हणून. शेतकरी उत्पादन वाढवतो आणि तुम्ही आयात करून भाव पाडता. 12 वर्ष झाले सत्तेत तुम्ही. दरवर्षी खाद्यतेलाच्या आयातीवरची रक्कम वाढत चाललेली आहे. आता रुपयाचं अवमूल्यन होतं आहे, त्याचा दोष देऊन तुम्ही खाद्यतेल आयात कमी करण्याकरता या गोष्टी करायला सांगता आहात. आणि याच्यापेक्षा स्पष्ट जाहीर करा ना की या देशात शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळाली पाहिजे तेल बियांची. त्याच्याकरता आम्ही खाद्यतेलावर 50% आयात कर लावूनच खाद्यतेल आयात करू. आणि दुसरं जाहीर करा, जसं तुम्ही सरसोच्या तेलाकरता केलं की सरसोच्या तेलामध्ये पाम तेल भेसळ करून विकता येणार नाही, तसं देशाच्या भुईमुगाच्या, करडीच्या, जवसाच्या, तिळाच्या या सगळ्या देशी तेलांमध्ये पाम ऑइल मिसळता येणार नाही. हे शुद्ध तेल उपलब्ध राहील. मग ते 300 रुपये असो, 350 रुपये किलो असो. आणि पाम ऑइल हे पाम ऑइल म्हणूनच विकलं जाईल. ज्याला हे तेल महाग वाटतं तो 1 किलो तेल भुईमुगाचं किंवा करडीचं 300-400 रुपये लिटरप्रमाणे घेईल आणि 150 रुपये, 250 रुपये लिटरचं पाम ऑइल घेईल आणि घरात मिळवून खाईल. करा ना असं. पण मोदीजींना प्रश्न सोडवावयाचा नाही आहे. मोदीजींना आपली लोकप्रियता टिकून ठेवायची आहे आणि म्हणून ते अशा पद्धतीची गोलपोस्ट करून खरा जो मुद्दा आहे तो अंडर कार्पेट, तो या घोषणांच्या, या राष्ट्र प्रेमाच्या चादरीखाली दडपून टाकण्याचा प्रयत्न करतात आहे. मी अर्थशास्त्री नाही, पण मोदीजींचं गेल्या 12 वर्षाचं विकासाचं मॉडेल काय आहे हो? अहो, गेल्या 12 वर्षापासून मोदीजी सांगतात आहे की मैंने देश को चमका दिया है. चांगले रस्ते केलेत, चांगले विमानतळ केलेत, चांगले रेल्वे स्टेशन केलेत, वंदे भारत एक्सप्रेस केली, मेट्रो ट्रेन केली, बुलेट ट्रेन केली. या सगळ्याकरता मोदीजींनी 15 लाख कोटी रुपयाचं कर्ज दरवर्षी घेतलेलं आहे. हे आपण सगळेजण का विसरतो? मोदीजींनी या देशावर या 12 वर्षात जवळपास 200-250 लाख कोटी रुपयाचं कर्ज वाढवलेलं आहे. ही वस्तुस्थिती आम्ही का विसरतो? मनमोहन सिंगांनी सरकार सोडलं तेव्हा 55 लाख कोटीचं कर्ज होतं म्हणतात आणि आज जवळपास 250 लाख कोटीचं कर्ज या देशावर झालं आहे. 225 कर्ज होतं म्हणतात आणि आज जवळपास 250 लाख कोटीचं कर्ज या देशावर झालं आहे. 225 लाख कोटीचं असेल. माझा आकडा थोडासा दुरुस्त करावा कोणी. पण एवढं कर्ज झालेलं आहे ना. हे कर्ज घेऊन तुम्ही जो विकास केला आणि या कर्जामुळे विकास जो केला, त्या विकासानंतर जी आमची निर्यात वाढायला पाहिजे होती ती निर्यात तर वाढली नाही, उलट आयात वाढली. कारण या तुमच्या धोरणांमुळे एक श्रीमंत वर्ग या देशामध्ये तयार झाला, ज्याला आपण शहरी वर्ग म्हणू शकतो, ज्याला आपण शेतीच्या बाहेरचा वर्ग म्हणू शकतो. त्यात मी सुद्धा येतो हे मी जाहीरपणे कबूल करतो. मी ज्या घरात बसून हे बोलतो आहे त्या घराचा प्लॉट मी 1972 साली जेव्हा विकत घेतला तेव्हा माझ्या गावाची 3 एकर जमीन विकून मी हा प्लॉट घेऊ शकत होतो. आज मी माझ्या गावाची 20 एकर इरिगेटेड जमीन जरी विकली तर मला हा प्लॉट विकत घेता येणार नाही. इथे कोणताही व्यापार होऊ शकत नाही, फक्त मध्यमवर्गीय कुटुंब राहू शकतो. मी काँग्रेसच्या राज्यातही हा प्रश्न विचारत होतो की याची किंमत एवढी का वाढते आहे आणि माझ्या शेत जमिनीची किंमत जिथे एका दाण्याचे 1000 दाणे होतात त्याची किंमत का वाढत नाही? याचं उत्तर कोणीच देत नाही. मोदीजींनी याचं उत्तर दिलं होतं म्हणून मला खूप मोदीजींबद्दल आदर होता. मोदीजी म्हणाले होते एका भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत की किसान अपनी जमीन बेचकर अपने बेटे को चपरासी बनाना चाहता है. मला खूप बरं वाटलं होतं. मोदीजींनी 2014च्या निवडणुकीत स्वामीनाथन आयोगाप्रमाणे सब खर्चे पर 50% मुनाफा जोडकर दाम देंगे हे म्हटलं होतं. फिर किसान क्यों आत्महत्या करेगा? लोक म्हणाले नाही करेगा, नाही करेगा. हे सगळं मोदीजी विसरलेत.
आणि 15 लाख कोटी रुपयाचं कर्ज करून 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 हा देश चमकवण्याचं काम करतात आहेत. आमचा समृद्धी महामार्ग झाला नागपूर मुंबई 12 तासात. अहो पण गरीब माणसाला काय मिळालं? 5 किलो धान्य. निवडणूक जिंकण्याकरता 1500 रुपये लाडकी बहीण. मी हे आज म्हणत नाही आहे. मी 2019 निर्मला सीतारामनजींना पत्र टाकलेलं होतं. मी फार छोटा माणूस आहे, पण निर्मला सीतारामनजी पार्लमेंटमध्ये म्हणाला की देशाची अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे. जगाच्या अनेक आर्थिक संस्थांनी मोदी सरकारच्या धोरणाला खूप पाठिंबा दिलेला आहे. अमेरिका, जापान, जर्मनी यांच्या अर्थव्यवस्थेत 3% सुद्धा विकास नाही आहे आणि आमच्या देशाचा आर्थिक विकास हा 22-23 7.2% होता, 23-24 6.4% होता. 2013 मनमोहन सिंगांच्या कार्यकाळामध्ये तर देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. हे सगळं निर्मला सीतारामनजी पार्लमेंटमध्ये बोलल्या होत्या. मी त्यांना पत्र लिहिलं मोठ्या विनम्रपणे की जर एवढी आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे तर मग रुपयाचं अवमूल्यन का होत आहे? तेव्हा लिहिलेलं आहे 2018. मित्रांनो, मोदीजींच्या या सगळ्या धोरणांमुळे रुपयाचं अवमूल्यन आधीच सुरू झालेलं होतं. आता 95 रुपयाचा डॉलर झालेला आहे. तर मोदीजी तो सगळा दोष हा इराण आणि अमेरिकेच्या युद्धाकडे ढकलण्याचा प्रयत्न करतात आहेत, हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मनमोहन सिंगांच्या कार्यकाळामध्ये तर 56 रुपये 58 रुपये 34 पैसे एका डॉलरचा रेट होता. मग मोदींच्या कार्यकाळामध्ये जर अर्थव्यवस्था मजबूत झाली, विकास झाला, तर मग आज 95 रुपये का झाला? आणि $100 क्रूड ऑइलचा भाव झाला, $104 आज आहे. पण मनमोहन सिंगांच्या कार्यकाळामध्ये तर $150 पण झालेला होता ना. पण या सगळ्यांवर चर्चा होणार नाही. मोदीजींनी गेल्या 12 वर्षात या देशामध्ये एक वर्ग तयार केला की जो श्रीमंत होत गेला आणि एक वर्ग तयार केला बहुसंख्य वर्ग, तो गरीब होत गेला. जगात जी आज चर्चा आहे की रिच इज बिकमिंग रिचर अँड पुअर इज बिकमिंग पुअरर. गरीब होतो आहे आणि श्रीमंत होतो आहे. ही वास्तविकता मोदीजींनी आपल्या 12 वर्षाच्या आर्थिक धोरणातनं, आपल्या राज्यसत्तेतनं या देशात राबवलेली आहे. त्याचे परिणाम आपण आता भोगायला लागलेलो आहोत. हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत मोदीजी काय म्हणतात रेवडी कल्चर. विरोधी पार्टी जे करतं ते रेवडी कल्चर. आणि मोदीजी निवडणूक जिंकण्याकरता जे करतात, शहाजी ज्या घोषणा करतात, ते काही रेवडी कल्चर नाही आहे. कोरोना काळामध्ये 5 किलो अन्न सुरक्षेचे दिले जायचे ग्रामीण भागामध्ये आणि कोरोना काळामध्ये मोदीजींनी 5 किलो फुकट धान्य सुद्धा द्यायला सुरुवात केली होती. कोरोना संपल्यानंतर मोदीजींनी काय हुशारी केली? ते जे 5 किलो 1 रुपये 2 रुपये किलोचं धान्य होतं अन्न सुरक्षेच्या माध्यमातून जी मनमोहन सिंग सोनिया गांधींनी आणली होती या देशामध्ये, ते धान्य बंद केलं आणि 5 किलो फुकट धान्य सुरू केलं. लोकांना वाटलं चला भाकती भोतकी लंगोटी से जे मिळतं ते घ्या. त्याच्यानंतर 6,000 रुपये PM किसान सन्मान निधी जाहीर केला निवडणुका जिंकण्याकरता. ही रेवडी नव्हती का? आणि आज 2019 जाहीर केलं आणि 2026 6,000 रुपयेच आहेत. हे बरोबर आहे का? त्याच्यानंतर आता महाराष्ट्राच्या निवडणुकीच्यात 1500 रुपये लाडकी बहीण सगळ्यांना देऊन टाकले. आता सगळ्यांची नावं कापतात आहेत. हे रेवडी कल्चर नाही का? बिहारमध्ये 10,000 रुपये दिलेत. हे रेवडी कल्चर नाही का? बंगालमध्ये 3,000 रुपये जाहीर केलेत. हे रेवडी कल्चर नाही का? मोदीजी, आपल्या चरणी वंदन आहे. किती दिवस आम्हाला मूर्ख बनवणार हो? शेतकऱ्यांना, शेतमजुरांना त्यांचा हक्क द्यायचा नाही
आणि त्यांना असं थोडं 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 टाकायचं. मोदीजींना आपल्या सगळ्यांच्या मार्फत सांगतो, मी काही दिवसापूर्वी गुजरातला गेलो होतो. भरोच आणि सुरतच्या मध्ये एका कुठल्या तरी गावात खेडूत समाजाची सभा होती. मी हे पत्रसुद्धा मोदीजींना पाठवलेलं आहे. माझा प्रश्न आहे मोदीजींना आणि शहांना की हिंदू 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 करता. आता तुम्ही बंगालमध्ये तेच केलं, त्याच्या भरोशावरच निवडणुका जिंकल्या. हिंदू मुसलमान केल्याशिवाय तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही. रेवडी वाटप केल्याशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही. काँग्रेसनी तेच केलं होतं. इंदिरा गांधींनी गरिबी हटाव म्हणून या देशावर राज्य केलं. तुम्ही सबका साथ सबका विकास अशी एक पुंगी वाजून राज्य करता. आता प्रश्न असा आहे मोदीजी की 25 वर्षापासून गुजरातमध्ये राज्य आहे तुमचं सलग, कोणाचंही इंटरव्हेन्शन नाही. तिथल्या हिंदू शेतमजुराची मजुरी किती वाढवली हे सांगता का आम्हाला तुम्ही जरा? 12 वर्षापासून तुम्ही दिल्लीत आहात, शेतमजुराची मजुरी किती वाढवली सांगता का हो? अरे परवा नोएडाला मजुरांनी आंदोलन केलं त्यांच्या मजुरी करता, शहरी मजुरांनी. तर त्याच्यावर दूरदर्शनमध्ये तुम्ही ज्या चौधरींना आणून बसवलेलं आहे ते म्हणतात की इस प्रकार से अगर मजूरी बढ़ाने की बात करेंगे तो फिर रोबोट आ जाएंगे. अरे बाबा, जर तुम्हाला रोबोटनीच देश चालवायचा आहे तर सगळ्यांना मशीन गनच्या समोर उभं करा ना. मोदीजी, माझी विनंती आहे की आम्हाला आव्हान करावं देशाकरता त्याग करण्याकरता. पण सरकारमध्ये असलेला सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी, मंत्री, खासदार, तुम्ही स्वतः सगळ्यांनी आपले खर्च कमी करावेत ना. मी मागेच तुम्हाला एक पत्र लिहिलेलं आहे मोदीजी की सगळ्यांची पगार ही 50% कमी करा आणि सगळ्यांना 5 किलो धान्य द्या. मग आमची सगळी आयातही कमी होईल आणि आमचा रुपयासुद्धा अवमूल्यन कमी होईल आणि डॉलरसाठी आम्हाला अशा पद्धतीचं जनतेला वेठीस धरावं लागणार नाही. आमच्या देशामध्ये निर्यात करून डॉलर येत होते, पण आमच्या देशामध्ये आम्ही एक सुखवस्तू वर्ग तयार केला. तुम्ही म्हणता की विदेश यात्रा बंद करा. अहो, पण आमच्या इथले श्रीमंत लोक आपल्या पोरांना शिकवायला पाठवतात ना बाहेर. सगळ्या अधिकाऱ्यांची पोरं बाहेर आहेत ना, सगळ्या नेत्यांची पोरं बाहेर शिकायला जातात ना. आणि ते बाहेर शिकायला जातात, त्याच्यामुळे रुपयाचं अवमूल्यन होऊ नये म्हणून आर्टिफिशियली आम्ही रुपया मजबूत करून ठेवतो. रिझर्व्ह बँक आपल्याजवळचं डॉलर विकून रुपया मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. कशा करता हो? जर तुम्ही अशा पद्धतीने कर्ज करणार आहात, नोटा छापणार आहात, तर ग्रामीण भागातल्या लोकांकरता पैसे कसे जातील हो? मग जर तुम्ही तिकडचे जाऊ देणार नसाल तर. आणि मग सबका साथ सबका विकास कसा होईल हो? मी याच्यावर नंतर बोलीन. पण आज मोदीजींनी जे आम्हाला 7 गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत ना, त्या 7 गोष्टी या मोदीजींच्या 12 वर्षाच्या अपयशाला, या 7 गोष्टींच्या चर्चेमध्ये एक मोठी चादर तयार करायची आणि त्याच्याखाली ते सगळं दाबून टाकायचं, त्याला अंडर कार्पेट करून टाकायचं, हेच यांचा उद्देश आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ही विनंती करण्याकरता मी आज आपल्याशी बोलतो आहे. आपल्याला याच्याबद्दल काही जर प्रश्न असतील तर मला निश्चित विचारावं. माझ्या बुद्धीने मी याचं उत्तर देईन. माझा मोबाईल फोन नंबर आणि व्हॉट्सअप नंबर आहे 9421727998. आपला सगळ्यांचा मी आभारी आहे. नमस्कार. जय जवान, जय किसान.